नमस्कार. तुम्ही कधी विचार केला आहे का की वर्षभरात येणाऱ्या 12 महिन्यांपैकी फक्त श्रावण महिन्यालाच हिंदू धर्मात आणि पंचांगामध्ये इतके अनन्यसाधारण, सर्वोच्च आणि पवित्र स्थान का दिले गेले आहे? बहुतेकांना असे वाटते की श्रावण महिना म्हणजे केवळ भीतीपोटी मांसाहार बंद करणे, कडक उपवास करून शरीराला त्रास देणे आणि अंधश्रद्धेने काही जुन्या नियमांचे पालन करणे. पण जर मी तुम्हाला असे सांगितले की श्रावण हा केवळ भीती किंवा रूढी परंपरांचा महिना नसून तो एक अत्यंत प्रगत, प्राचीन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून डिझाईन केलेला तुमच्या शरीराचा आणि मनाचा अल्टिमेट डिटॉक्स प्रोग्राम आहे, तर तुमचा विश्वास बसेल? आज आपण श्रावण महिन्याकडे एका पूर्णपणे नवीन दृष्टिकोनातून पाहणार आहोत. तुम्ही अध्यात्माच्या मार्गावर नुकतेच चालायला सुरुवात केली असेल किंवा तुम्हाला या प्राचीन परंपरेमागील खरे रहस्य जाणून घ्यायचे असेल, तर हा प्रवास तुमची विचार करण्याची पद्धत कायमची बदलून टाकेल. आपल्या सनातन धर्मात प्रत्येक सण आणि परंपरेमागे एक अतिशय सखोल आणि तर्कशुद्ध अर्थ दडलेला आहे. श्रावण महिना हा देवांचे देव महादेव म्हणजेच भगवान शिवशंकर यांचा अत्यंत आवडीचा महिना मानला जातो. पण का? यामागील पौराणिक कथा आपल्याला एका अत्यंत रोमांचक घटनेकडे म्हणजेच समुद्रमंथनाकडे घेऊन जाते. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच आपल्या भक्तिभावाच्या माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. जेव्हा देव आणि दानवांनी मिळून अमरत्व देणारे अमृत मिळवण्यासाठी अथांग समुद्राचे मंथन केले, तेव्हा त्यातून अनेक मौल्यवान रत्ने बाहेर आली. पण अमृताच्या आधी त्या समुद्रातून हलाहल नावाचे एक अतिशय भयंकर आणि विनाशकारी विष बाहेर आले. या विषाच्या उष्णतेने आणि ज्वाळांनी संपूर्ण सृष्टी, निसर्ग आणि जीवसृष्टी नष्ट होऊ लागली होती. त्यावेळी संपूर्ण जगाला आणि ब्रह्मांडाला वाचवण्यासाठी महादेव पुढे आले आणि त्यांनी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता ते हलाहल विष प्राशन केले. त्यांनी ते विष आपल्या गळ्याच्या खाली उतरू दिले नाही, ज्यामुळे त्यांचा गळा निळा पडला आणि संपूर्ण जगाला नीलकंठ मिळाला. पण या भयंकर विषामुळे भगवान शंकरांच्या शरीरात प्रचंड दाह आणि उष्णता निर्माण झाली. हा भयानक दाह शांत करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांच्यावर निरंतर आणि अखंड जलाभिषेक केला. पौराणिक मान्यतेनुसार ज्यावेळी ही अद्भुत आणि सर्वोच्च त्यागाची घटना घडली, तो काळ श्रावण महिन्याचा होता. म्हणूनच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि महादेवाला शीतलता प्रदान करण्यासाठी आपण संपूर्ण श्रावण महिना त्यांची विशेष आराधना करतो. पण आता प्रश्न असा उभा राहतो की हजारो वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेचा तुमच्या आणि माझ्या आजच्या धक्काधक्कीच्या जीवनाशी काय संबंध आहे? संबंध खूप मोठा आणि थेट आहे. एक अतिशय साधे उदाहरण घेऊया. जेव्हा तुमचा स्मार्टफोन किंवा कम्प्युटर सतत काम करून हँग होऊ लागतो, तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही तो रिस्टार्ट करता. किंवा तुमची गाडी हजारो किलोमीटर चालल्यानंतर तुम्ही ती गॅरेजमध्ये सर्व्हिसिंगसाठी देता. अगदी त्याचप्रमाणे आपले शरीर आणि मन वर्षभर सतत काम करून ताणतणाव आणि चुकीच्या आहारामुळे थकून जाते. श्रावण महिना हा तुमच्या शरीराचा आणि आत्म्याचा तोच रिस्टार्ट आणि सर्व्हिसिंगचा काळ आहे. श्रावण आणि निसर्गाचे एक अनोखे चक्र आहे. हा महिना पावसाळ्याच्या अगदी मध्यभागी येतो. या काळात निसर्ग आपले जुने रूप टाकून देऊन नवीन, हिरवेगार आणि चैतन्यमय रूप धारण करतो. पण याच काळात वातावरणात ओलावा आणि ढगाळ हवामान असल्यामुळे सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर कमी पोहोचतो. विज्ञानानुसार आणि आयुर्वेदानुसार या काळात मानवी शरीराची पचनशक्ती, डायजेस्टिव्ह फायर अत्यंत कमकुवत झालेली असते. म्हणूनच आपल्या महान ऋषीमुनींनी
या काळात उपवास करण्याची, सात्विक आणि पचायला हलका आहार घेण्याची, तसेच जड मांसाहार पूर्णपणे टाळण्याची अत्यंत हुशार आणि वैज्ञानिक पद्धत धर्माच्या आणि अध्यात्माच्या आवरणाखाली आपल्यापर्यंत पोहोचवली. श्रावण महिना हा प्रामुख्याने 3 मुख्य स्तंभांवर उभा आहे. एक म्हणजे शारीरिक बुद्धी, फिजिकल डिटॉक्स, हलका आहार आणि उपवासाच्या माध्यमातून शरीरातील विषारी घटक, टॉक्सिन्स बाहेर फेकणे. दुसरं म्हणजे मानसिक शांती, मेंटल क्लॅरिटी, जप, ध्यान आणि भक्तीच्या माध्यमातून मनातील ताणतणाव, चिंता आणि नकारात्मक विचार दूर करणे. तिसरं म्हणजे आध्यात्मिक प्रगती, स्पिरिच्युअल अवेकनिंग, स्वतःच्या आत डोकावून पाहणे आणि सर्वोच्च ईश्वरी शक्तीशी आपले नाते नव्याने प्रस्थापित करणे. पण थांबा, तुम्ही अनेकदा पाहिले असेल की लोक श्रावणात महादेवाला केवळ पाणीच नाही तर दूध आणि बेलाची पाने आवर्जून वाहतात. विशेषतः श्रावणी सोमवारच्या दिवशी शिवमंदिरांमध्ये भक्तांची प्रचंड गर्दी असते. पण तुम्हाला माहिती आहे का की पावसाळ्यातच शिवलिंगावर दूध का वाहिले जाते? यामागे केवळ आंधळी भक्ती नाही, तर एक असे आश्चर्यकारक, डोळे उघडणारे आणि वैज्ञानिक रहस्य लपलेले आहे, जे आजच्या मॉडर्न सायन्सलाही विचार करायला लावते. आणि श्रावणात येणाऱ्या सोमवाराचेच इतके महत्त्व का आहे? मंगळवार किंवा बुधवार का नाही? पुढे मी तुम्हाला श्रावणी सोमवार आणि शिवलिंगावर वाहिल्या जाणाऱ्या दुधाचे असे एक रहस्य सांगणार आहे, जे ऐकल्यानंतर श्रावण महिन्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन 360 अंशांनी बदललेलं आणि तुम्हाला आपल्या प्राचीन हिंदू विज्ञानाचा प्रचंड अभिमान वाटेल. श्रावण महिन्यात शिवलिंगावर दूध का वाहिले जाते आणि फक्त सोमवारलाच इतके महत्त्व का दिले आहे? चला तर मग यामागील प्राचीन रहस्य आणि विज्ञानाचा पडदा दूर करूया. जेव्हा तुम्ही यामागील सत्य जाणून घ्याल तेव्हा तुम्ही केवळ अंधानुकरण करणार नाही, तर अत्यंत अभिमानाने आणि श्रद्धेने या परंपरेचा भाग व्हाल. शिवलिंगावरील दुधाचा अभिषेक एक आयुर्वेदिक चमत्कार. आपल्याला नेहमी असे वाटते की देवाला दूध वाहणे म्हणजे अन्नाची नासाडी आहे, पण हजारो वर्षांपूर्वी आपल्या प्रगत ऋषीमुनींनी यामागे एक अत्यंत हुशार हेल्थ हॅक लपवून ठेवला होता. श्रावण महिना म्हणजे पावसाळ्याचा सर्वोच्च बिंदू. या काळात सर्वत्र नवीन आणि हिरवेगार गवत उगवते, पण पावसाळ्यामुळे या गवतामध्ये अनेक प्रकारचे कीटक, जंतू आणि विषारी तण देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेले असतात. जेव्हा गायी किंवा म्हशी हे गवत खातात तेव्हा त्यातून निर्माण होणारे दूध हे आयुर्वेदानुसार वात आणि पित्त वाढवणारे असते. पावसाळ्यात मानवी शरीराची पचनशक्ती आधीच सर्वात कमकुवत अवस्थेत असते. अशा वेळी हे जड आणि दूषित दूध पिणे म्हणजे पोटाच्या अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देणे होय. जर आपल्या पूर्वजांनी सामान्य माणसाला सांगितले असते की विज्ञानानुसार या महिन्यात दूध पिऊ नका, तर कदाचित कोणीही ऐकले नसते. मानवी स्वभावच असा आहे की जोपर्यंत एखाद्या गोष्टीला धर्माची किंवा देवाची जोड दिली जात नाही तोपर्यंत आपण नियमांचे पालन करत नाही. म्हणूनच त्यांनी एक अत्यंत सुंदर नियम बनवला. श्रावण महिन्यात मिळणारे दूध हे थेट महादेवाला अर्पण करा. यामुळे 2 गोष्टी साध्य झाल्या. एक म्हणजे माणसांचे पोटाचे आणि पचनाचे आजार टळले आणि दुसरे म्हणजे त्या विषारी किंवा जड दुधाचा स्वीकार साक्षात नीलकंठ महादेवाने केला, ज्यांनी आधीच संपूर्ण जगाचे विष पचवले होते. आहे की नाही हे एक अद्भुत विज्ञान. श्रावणी सोमवारचे रहस्य, मनावर नियंत्रण. आता तुम्ही विचाराल की श्रावण महिन्यात महादेवाची पूजा करण्यासाठी सोमवारच का निवडला गेला, मंगळवार किंवा गुरुवार का नाही? याचे उत्तर आपल्या मनाच्या अवस्थेत दडलेले आहे. सोम
या शब्दाचा अर्थ होतो चंद्र. ज्योतिषशास्त्र आणि प्राचीन विज्ञानानुसार चंद्र हा आपल्या मनाचा, विचारांचा आणि भावनांचा कारक आहे. चंद्रमा मनसोजातः. तुम्ही लक्ष दिले असेल की पावसाळ्यात जेव्हा सूर्यप्रकाश कमी असतो आणि सगळीकडे ढगाळ अंधारलेले वातावरण असते, तेव्हा आपल्याला कारण नसताना उदास, आळशी आणि निराश, डिप्रेस्ड वाटते. या काळात आपले मन खूप चंचल आणि अस्थिर होते. आत्ता महादेवाच्या मूर्तीचे किंवा चित्राचे स्मरण करा. त्यांच्या मस्तकावर काय विराजमान आहे? होय, अर्धचंद्र. महादेव हे चंद्राला धारण करणारे, म्हणजेच स्वतःच्या मनावर आणि भावनांवर पूर्णपणे विजय मिळवणारे सर्वोच्च योगी आहेत. जेव्हा आपण श्रावण महिन्यातील सोमवारी चंद्राच्या दिवशी महादेवाची आराधना करतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने आपल्या चंचल, उदास आणि भरकटलेल्या मनाला स्थिर करण्यासाठी त्यांच्याकडून ऊर्जा ग्रहण करत असतो. सोमवारचा उपवास हा तुमच्या शरीराला नाही तर तुमच्या मनाला ताळ्यावर आणण्याचा एक मार्ग आहे. बिल्वपत्र म्हणजे बेलाची पाने. त्रिगुणांचा त्याग. तुम्ही कधी विचार केला आहे का की महादेवाला नेहमी 3 पानांचेच बेलपत्र का वाहिले जाते? केवळ ती पाने त्यांना आवडतात म्हणून? अजिबात नाही. बिल्वपत्राची ही 3 पाने मानवी स्वभावातील 3 प्रमुख गुणांचे प्रतीक आहेत. सत्व म्हणजे पवित्रता आणि ज्ञान, दुसरं रज, अहंकार आणि कृती, आणि तिसरं तम, आळस आणि अज्ञान. जेव्हा आपण शिवलिंगावर ही 3 पाने अर्पण करतो, तेव्हा आपण एक अत्यंत सखोल आध्यात्मिक कृती करत असतो. आपण महादेवाला सांगत असतो की माझ्यातील हे 3ही गुण मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे, जेणेकरून मी या गुणांच्या पलीकडे जाऊन एक स्थिर, शांत आणि आनंदमय जीवन जगू शकेन. शिवाय वैज्ञानिकदृष्ट्या बेलाची पाने अत्यंत अँटीबॅक्टेरियल आणि औषधी असतात. मित्रांनो, पावसाळ्यात वाढणाऱ्या संसर्गाला म्हणजेच इन्फेक्शन्स दूर ठेवण्यासाठी या पानांचा स्पर्श आणि वावर अत्यंत फायदेशीर ठरतो. आता तुम्हाला समजले असेल की श्रावणातील प्रत्येक कृतीमागे किती सखोल विज्ञान आणि तर्क दडलेला आहे. पण थांबा, फक्त मंदिरात जाऊन दूध किंवा बेल वाहिल्याने किंवा केवळ सोमवारचा उपवास केल्याने तुमचे आयुष्य खरंच बदलेल का? तुमचे मन रातोरात शांत होईल का? नाही. जोपर्यंत तुम्ही श्रावण महिन्यात तुमच्या दैनंदिन जीवनात काही विशेष आणि कृतिशील बदल म्हणजे प्रॅक्टिकल हॅबिट्स करत नाही, तोपर्यंत या महिन्याचा खरा फायदा तुम्हाला कधीच मिळणार नाही. पुढच्या भागात मी तुम्हाला अशा 3 अत्यंत सोप्या पण अत्यंत शक्तिशाली कृती सांगणार आहे, ज्या तुम्ही आजपासूनच अगदी तुमच्या घरात बसून सुरू करू शकता. या 3 सवयी तुमच्यातील सर्व नकारात्मकता शोषून घेतील आणि तुमची आध्यात्मिक तसेच मानसिक पातळी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतील. त्या 3 शक्तिशाली कृती कोणत्या आहेत? मगाशी आपण पाहिले की शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करणे आणि बेलाची पाने वाहणे यामागे केवळ अंधश्रद्धा नसून आपल्या प्रगत पूर्वजांचे एक अत्यंत अचूक आणि डोळे उघडणारे विज्ञान दडलेले आहे. पण आता एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा येतो. केवळ मंदिरात जाऊन फुले आणि पाणी वाहिल्याने तुमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने काहीही बदलणार नाही. भक्ती ही कृतीमध्ये उतरावी लागते. जोपर्यंत तुम्ही तुमच्या आतमध्ये, तुमच्या सवयींमध्ये काही सकारात्मक बदल करत नाही, तोपर्यंत श्रावण महिन्याचा खरा उद्देश सफल होत नाही. म्हणूनच अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालत मी तुम्हाला 3 अशा अत्यंत साध्या पण अत्यंत शक्तिशाली कृती, हॅबिट्स सांगणार आहे. या कृती तुम्ही आजपासूनच सुरू करू शकता. या सवयी तुमच्या शरीराला आणि मनाला खऱ्या अर्थाने डिटॉक्स करतील. एक म्हणजे विचारांचा उपवास, डिजिटल डिटॉक्स आणि मौन. आपल्याला नेहमी वाटते की उपवास म्हणजे फक्त अन्नाचा त्याग करणे, पण शब्दाची फोड केली तर उप म्हणजे जवळ
आणि वास म्हणजे राहणे. उपवास म्हणजे ईश्वराच्या म्हणजेच स्वतःच्या खऱ्या स्वरूपाच्या जवळ राहणे. आजच्या काळात आपला सर्वात मोठा शत्रू अन्न नाही तर आपल्या मनातील अतिरिक्त विचार म्हणजे ओव्हर थिंकिंग आणि माहितीचा महापूर आहे. हे काय करायचे? दिवसभर मोबाईल, सोशल मीडिया आणि बातम्यांमधून आपण सतत नकारात्मक आणि अनावश्यक माहिती मेंदूत भरत असतो. यामुळे मेंदू थकतो आणि चिडचिड वाढते. हे कसे करायचे? या श्रावण महिन्यात अन्नाच्या उपवासासोबतच विचारांचा उपवास करा. रोज किमान 20 ते 30 मिनिटांसाठी आपला फोन पूर्णपणे दूर ठेवा. कोणत्याही स्क्रीनकडे पाहू नका. एका शांत जागी बसा, डोळे बंद करा आणि फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. जर मन भरकटत असेल तर अतिशय शांतपणे मनातल्या मनात ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करा. हा मंत्र तुमच्या अस्वस्थ मनाला एकाग्र करणारी सर्वात मोठी ढाल बनेल. दुसरं म्हणजे सात्विक आहार आणि सजगता. माइंडफुल ईटिंग. श्रावण महिन्यात मांसाहार पूर्णपणे निषिद्ध मानला जातो. यामागे धार्मिक कारण तर आहेच, पण एक अत्यंत भक्कम वैज्ञानिक आणि व्यावहारिक कारण देखील आहे. हे काय करायचे? पावसाळ्यात निसर्गातील बहुतांश प्राण्यांचा आणि माशांचा हा प्रजनन काळ, ब्रीडिंग सीझन असतो. निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी या काळात त्यांची शिकार करणे किंवा त्यांना खाणे थांबवणे अत्यंत गरजेचे असते. याशिवाय मी आधी सांगितल्याप्रमाणे पावसाळ्यात मानवी पचन संस्था खूप कमकुवत असते. मांसाहार किंवा अति मसालेदार अन्न पचवण्यासाठी शरीराला प्रचंड ऊर्जा खर्च करावी लागते, ज्यामुळे शरीरात तमोगुण म्हणजे आळस आणि जडत्व वाढतो. हे कसे करायचे? या महिन्यात संपूर्ण शाकाहारी आणि सात्विक आहाराचा स्वीकार करा. सात्विक आहार म्हणजे असे अन्न जे ताजे आहे, सहज पचणारे आहे आणि जे खाल्ल्यानंतर तुम्हाला जड वाटत नाही. आजचे आधुनिक विज्ञान ज्याला इंटरमिटेंट फास्टिंग म्हणते, तीच आपल्या जुन्या उपवासाची पद्धत आहे. सूर्यास्तानंतर शक्यतो जड अन्न खाणे टाळा. यामुळे तुमच्या पचनसंस्थेला विश्रांती मिळेल आणि तुमच्या शरीरातील ऊर्जा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वापरली जाईल. तिसरं म्हणजे हलाहल सोडून देण्याची कला. द आर्ट ऑफ लेटिंग गो ही कृती तुमच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी सर्वात मोठी गेम चेंजर ठरेल. हे काय करायचे? आठवा, भगवान शंकरांनी हलाहल विष स्वतःच्या प्राशन केले होते. पण आपण काय करतो? आपण आपल्या मनात राग, द्वेष, मत्सर आणि जुन्या कटू आठवणींचे विष वर्षानुवर्षे साठवून ठेवतो. गौतम बुद्ध म्हणतात, राग मनात धरून ठेवणे म्हणजेच स्वतः विष पिऊन समोरचा मरेल याची वाट पाहण्यासारखे आहे. हे विष तुमच्या शरीराला आणि मनाला आतून पोखरत असते. हे कसे करायचे? भगवान शिवशंकर हे भोलेनाथ आहेत. ते अत्यंत सहजपणे सर्वांना क्षमा करतात आणि स्वीकारतात. या श्रावण महिन्यात महादेवाला केवळ दूध किंवा बेल वाहण्यासोबतच तुमच्या मनातील एका नकारात्मक गोष्टीचे दान करा. एखादी वाईट सवय, एखादा जुना राग किंवा ज्या व्यक्तीने तुम्हाला भूतकाळात दुखावले आहे त्या व्यक्तीला मनापासून क्षमा करा. डोळे बंद करून महादेवाला सांगा की माझ्या मनातील हे द्वेषाचे हलाहल मी आज कायमचे सोडून देत आहे. बघा तुम्हाला किती हलके आणि मुक्त वाटेल. या 3 अत्यंत सोप्या पण प्रभावी सवयी तुमच्या जीवनात एक अद्भुत शांतता आणि संतुलन घेऊन येतील. तुमचे शरीर हलके होईल आणि मन स्फटिकासारखे स्वच्छ होईल. पण थांबा, श्रावण महिन्याचा हा प्रवास इथेच संपत नाही. तुम्ही हे सर्व उपाय कराल, पण ही निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा आणि सात्विकता संपूर्ण वर्षभर कशी टिकवून ठेवायची? श्रावण महिन्याच्या सांगतेच्या वेळी एक असे सर्वोच्च, गूढ आणि अत्यंत शक्तिशाली रहस्य आहे जे खूप कमी लोकांना माहिती आहे. एक असा महामंत्र आणि ध्यानाची एक अशी पद्धत
जी तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे आणि भीती कायमची नष्ट करू शकते. ते अंतिम रहस्य आणि तो शक्तिशाली मंत्र कोणता आहे? मागील भागात मी तुम्हाला वचन दिले होते की श्रावण महिन्याच्या या प्रवासाच्या शेवटी मी तुम्हाला एक असे सर्वोच्च रहस्य आणि महामंत्र सांगेन जो या महिन्यात निर्माण झालेली तुमची सकारात्मक ऊर्जा वर्षभर टिकवून ठेवेल आणि तुमच्या मनातील सर्व प्रकारची भीती कायमची नष्ट करेल. चला तर मग आज त्या अंतिम रहस्याचा उलगडा करूया. तो महामंत्र दुसरा तिसरा कोणताही नसून साक्षात भगवान शिवांचा अत्यंत जागृत, प्राचीन आणि शक्तिशाली मंत्र आहे. महामृत्युंजय मंत्र. महामृत्युंजय मंत्र मृत्यूवर नाहीतर भीतीवर विजय. अनेकांचा असा गैरसमज आहे की हा मंत्र फक्त कोणीतरी गंभीर आजारी पडल्यावर किंवा मृत्यूची वेळ जवळ आल्यावरच जपला जातो. पण हे पूर्णपणे चुकीचे आणि अपूर्ण ज्ञान आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून मृत्यू म्हणजे केवळ श्वास थांबणे किंवा शरीराचा नाश होणे नव्हे. जेव्हा तुमचे विचार मरगळतात, जेव्हा तुमच्यातील आशा आणि उत्साह संपतो, जेव्हा तुम्ही सततच्या चिंतेमुळे आणि तणावामुळे नैराश्याच्या म्हणजे डिप्रेशनच्या गर्तेत जाता, तो देखील एका प्रकारचा रोजचा मृत्यूच असतो. हा मंत्र तुम्हाला त्या मानसिक मृत्यूवर आणि तुमच्या आतमध्ये दडलेल्या प्रत्येक अकारण भीतीवर विजय मिळवून देतो. या मंत्राचा अर्थ अत्यंत सुंदर आणि वैज्ञानिक आहे. आपण महादेवाला प्रार्थना करतो की ज्याप्रमाणे एक पिकलेली काकडी अत्यंत सहजपणे कोणताही त्रास न होता तिच्या वेलीपासून वेगळे होते आणि मुक्त होते, त्याचप्रमाणे आम्हालाही या अज्ञानाच्या, आजारांच्या आणि भीतीच्या बंधनातून अत्यंत सहजपणे मुक्त कर. मंत्र विज्ञानाचा, साऊंड थेरपीचा चमत्कार. आजच्या आधुनिक विज्ञान आणि क्वांटम फिजिक्स हे मान्य करते की या विश्वातील प्रत्येक गोष्ट, अगदी आपले शरीरसुद्धा एका विशिष्ट लहरींवर, फ्रिक्वेन्सीजवर आणि कंपनांवर, व्हायब्रेशन्सवर चालते. जेव्हा तुम्ही महामृत्युंजय मंत्राचे योग्य आणि स्पष्ट उच्चारण करता तेव्हा त्या संस्कृत शब्दांमधून तुमच्या शरीरात आणि सभोवतालच्या वातावरणात एक अत्यंत शक्तिशाली व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी निर्माण होते. या ध्वनी लहरी थेट तुमच्या मज्जासंस्थेला, नर्वस सिस्टमला शांत करतात, तुमच्या मेंदूमधील तणाव निर्माण करणारे हार्मोन्स कमी करतात आणि तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीला म्हणजे सेल्सला एक नवीन संजीवनी आणि ऊर्जा देतात. ही भारताची हजारो वर्षांपूर्वीची साऊंड थेरपी आहे. ध्यानाची अंतिम आणि सोपी पद्धत. द फायनल हॅबिट. श्रावण महिन्यात आणि त्यानंतरही वर्षभर ही ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत सोपी कृती करायची आहे. कधी आणि कसे? रोज सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी फक्त 10 मिनिटे स्वतःसाठी काढा. एका शांत जागी पाठीचा कणा ताठ ठेवून बसा. लक्ष कुठे केंद्रित करावे? तुमचे डोळे बंद करा आणि तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये म्हणजेच तुमच्या आज्ञा चक्रावर, थर्ड आयवर केंद्रित करा. हे महादेवाच्या तिसऱ्या डोळ्याचे स्थान आहे, जे प्रज्ञा आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. कृती काय करायची? अत्यंत संथ, स्पष्ट आणि शांत आवाजात महामृत्युंजय मंत्राचा जप करा. मंत्राच्या प्रत्येक शब्दाचे कंपन तुमच्या शरीरात जाणवू द्या. तुम्ही स्वतः अनुभवाल की अवघ्या काही दिवसातच तुमच्यातील अकारण वाटणारी भीती, भूतकाळाची चिंता आणि भविष्याची अस्वस्थता कुठल्या कुठे पळून गेलेली आहे आणि त्या जागी एका पर्वतासारखा प्रचंड आत्मविश्वास आणि अथांग शांतता निर्माण झाली आहे. श्रावण एक जीवनशैली. कन्क्लुजन बघूयात. मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आले असेल की श्रावण महिना हा केवळ काही कर्मकांडे करण्याचा, अंधश्रद्धेने उपाशी राहण्याचा किंवा भीतीपोटी नियम पाळण्याचा काळ नक्कीच नाही. हा एक अत्यंत सुंदर
वैज्ञानिक आणि आध्यात्मिक प्रवास आहे. हा प्रवास आहे स्वतःला नव्याने ओळखण्याचा, शरीरातील आणि मनातील विषारी घटक बाहेर फेकण्याचा, डिटॉक्स करण्याचा आणि भगवान शिवासारखे स्थिर, शांत आणि विशाल बनण्याचा. जेव्हा तुम्ही शरीराला हलका आहार देऊन विश्रांती देता, जेव्हा तुम्ही विचारांचा उपवास करून मनाला शांत करता, जेव्हा तुम्ही जुन्या रागाचे आणि मत्सराचे हलाहल आनंदाने सोडून देता आणि जेव्हा तुम्ही मंत्रांच्या ऊर्जेने स्वतःच्या आत्म्याला प्रज्वलित करता, तेव्हा खऱ्या अर्थाने तुमचा श्रावण सफल होतो. जर तुम्ही या वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून श्रावण पाळलात तर तुम्हाला मंदिरात देव शोधण्याची गरज भासणार नाही. साक्षात महादेव तुमच्या हृदयात वास करतील.